शेवटच्या षटकासाठी येथील पंचांच्या डावीकडून धावसंख्या 4 षटका समाप्तीनंतर 40. ऑन ड्राइव्ह क्षेत्ररक्षक आहेत दोन दोन क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल सीमारेषा पार. मिलिंदला मिळते जोटीची जागा तेव्हा मिलिंदच्या फटक्यांना नसते मर्यादा. चौकार 4. वेग मिळतोय धावसंख्येला पहिल्या चेंडूवर भोगाव क्रिकेट क्लबच्या आणि त्याचं कारण आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सेकंदापासून असलेला मिलिंद सणस ज्यांच्या वतीनं आतापर्यंत 9 धावांचं योगदान आलेलं आहे. खूप संयम त्यांनी बाळगलेला आहे. संयम हा गुण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे असायला हवा पण संयमाला आक्रमकतेकडे देखील बदलता तुम्हाला आलं पाहिजे आणि पाहूया तो बदल घडवून आणतायत का मिलिंद सणस मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. हवेचा प्रभाव खूप जास्त आहे मैदानावर. डिस्ट्रॅक्ट होतोय फलंदाज त्यामुळे सर्व गोष्टी सांभाळताना तो थोडासा थांबतोय कारण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळून करायची असते. मैदानाची भौगोलिक परिस्थिती वातावरण हवा वारा ऊन या सर्व गोष्टीत सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये फरक टाकू शकतात. धावसंख्या 44. ऑन साइडला पूल केलंय. मिलिंदच्या बॅटमधून येतोय षटकार. जेव्हा मिलिंद चालायला लागतो भले भले गोलंदाज चालायला लागतात. षटकार 6. काळा पडदा त्या ठिकाणी काही प्रेक्षक बसलेले आहेत. मी त्यांच्यासाठी गाणं वाजवतोय आणि नम्र विनंती करतोय आपण काळ्या पडद्याच्या बाजूला बसायचं प्लीज. ती साईड स्क्रीन आहे. मी आपणास नम्र विनंती करू इच्छितो आपण प्रेक्षक स्टँडमध्ये बसा आरामात बसा एन्जॉय करा. कुपन्स काढा. सायकल्स आहेत तुमच्यासाठी 10 रुपयाचं कुपन सायकल्स आहे. एन्जॉय युअर सेल्फ. फुल टॉस बॉल. जसा बॉल डिलिव्हर झाला त्या बॉलवर मोहर लागली होती 6 धावांची. येतोय आक्रमकतेचं दुसरं नाव मिलिंद सणस. षटकार. ₹1000 तर मिलिंद सणस यांना मिळणार आहेतच. गणेश दादा पानसरे यांच्या वतीने पण पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर त्या षटकाराला ₹1000 कॅश प्राईज असणार आहे गणेश तात्या पानसरे यांच्या वतीनं. धावसंख्या पोहोचलेली आहे 56 वर. म्हणजे 3 बॉलमध्येच जो मी प्रोजेक्टेड स्कोर सांगितला होता 55 पर्यंत मजल जायला हवी ती मजल पोहोचलेली आहे. पण आता गोलंदाजाला सुद्धा गृहीत धरून चालणार नाही. त्याला लक्षात घ्यावं लागेल की शेवटच्या षटकासाठीच नेमकं मलाच का निवडलंय. माझ्याकडे काहीतरी आहे म्हणून मला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं. करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पण त्या ठिकाणी नाही थांबणार नाही वाकणार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन पूर्ण केलं. 6 धावांचं इंटेन्शन. लगातार 3रा षटकार. On towards boundaries, gone towards miles. बॅक टू बॅक 3. पहिल्या बॉलवर 4. या षटकात एकूण आल्यात 22. धावसंख्या पोहोचते भुगावची 62. शेवटचे 2 बॉल्स बाकी. मिलिंद सणस का थांबले होते त्या थांबण्याचा कसा फायदा होऊ शकतो शेवटच्या षटकामध्ये त्याची प्रचिती आलेली आहे आणि पूर्णतः त्यांनी जो स्ट्राईक रेट त्यांचा कमी ठेवला होता तो आता मॅच केलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटशी. ज्यांनी आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये 270च्या स्ट्राईक रेटने 27 धावा बनवलेल्या आहेत. धावसंख्या 62. सिच्युएशन आता त्यांच्याच पक्षात जाते. पडता गोलंदाज सलीम तांबोळी. 2 चेंडू बाकी आहेत. हा कुटुंबाचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. लगातारचा हाफ येतोय का चौथा. 4 की 6. लेट्स सी. पंच त्या ठिकाणी निर्देश देतीलच या किती धावा असणार आहेत कारण हा पॅरल स्ट्रोक होता. जास्त एलिव्हेशन नव्हतं या स्ट्रोक मध्ये. तर या ठिकाणी बॉल सीमारेषा पार. लगातार 4था षटकार. अजून एक बॉल बाकी आहे. सलीम शेवटचा एक मौका तुमच्याकडे पाहूया. यावर तुमचं डेडिकेशन दिसतंय का.
हाफ ट्रॅकर देऊन नाही चालणार. बॉल हवेत आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. लगातार 5 षटकार खेचणारा फलंदाज आजच्या दिवसातला मिलिंद सणस. धावसंख्या 74, जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. रुहे वॉरियर्सला 30 चेंडू 75 धावांची गरज.